जालना शहरालगत खरपुडी येथे होत असलेल्या सिडको प्रकल्पाला आज खासदार कल्याण काळे यांनी भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे। स्वतः आपल्यासोबत खासदार कल्याण काळे साहेब आहेत, भेट दिलेली आहे। काय नेमकी चर्चा शेतकऱ्यांसोबत झालेली आहे? शेतकऱ्यांनी मी सकाळी आज खरपुडीला जाऊन आलो आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला की जालन्याच्या शेजारी खरपुडी गावाला जो सिडकोचा प्रोजेक्ट येतोय तो प्रोजेक्ट आणण्याच्या दृष्टीने आपलं काय मत आहे। शेतकऱ्यांनी सांगितलं तो प्रोजेक्ट आणण्याबद्दल आमचं काही दुमत नाही, तर आला तर चालेल, परंतु ज्या जमिनीचा भाव इतर लोकांनी शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त जमिनीला दिला, मग त्या व्यापाऱ्याच्या असतील, उद्योजकाच्या असतील, अजून कोणाच्याही असो, तोच दर आम्हाला मिळावा अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळेला केलेली आहे आणि त्यांच्या मागणीसाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला। मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना कोणी चौकशीचं पत्र दिलं होतं, त्याच्यावर कोणी चौकशीचे आदेश लावले याच्याबद्दल तर मला सांगता येणार नाही, परंतु या चौकशीच्या नंतर निश्चितपणाने आम्ही मुख्यमंत्री महोदयाला भेटून या विषयावर अवगत करू। दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं, मात्र त्यातील काही वक्तव्य राजकीय वर्तुळात चांगलेच गाजत आहे। नीलम गोरे यांनी असं बोललेलं आहे की 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळतं, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे साहेबांच्यावर जो नीलम गोरे यांनी आरोप केला, तर आज त्यांनी आरोप करायच्या ऐवजी ज्या वेळेला असा घटनाक्रम झाला असेल त्याच वेळेला बोलायला पाहिजे होतं। आता त्या उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर आरोप करायला लागले। हे राजकीय क्षेत्रातल्या उच्चपदस्थ जे सर्वोच्च सभागृह राज्याचं आहे, विधान परिषद आहे, त्याच्या एखाद्या सभापतीने किंवा उपसभापतीने अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं हे लोकशाहीला लाजिरवाणी बाब आहे। यानंतर ठाकरे गटाकडून नीलम गोरे यांच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आले। खासदार संजय राऊत यांनी स्वतः असं म्हटलं की नीलम गोरे या विकृत आणि निर्लज्ज बाई। मला त्याच्याबद्दल काही सांगता नाही, आपण संजय राऊत साहेबाशी बोला। विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य राज्यभरात त्यांनी आक्रमक होताना दिसतो। मी मगाशीच आपल्याला सांगितलं की मला वडेट्टीवार साहेब काय बोलले मला सांगता येणार नाही, परंतु आपल्या राज्याला एक साधू संतांची परंपरा आहे आणि या साधू संतांच्या परंपरेमध्ये आपण सगळेजण येतो। जर अशा पद्धतीचं काही बोललं गेलं असेल तर ते बोललं जाऊ नये या मताचं मी। राज्यात 9 लाख लाडक्या बहिणींचा बंद झालेला आहे, छाननीच्या वेळी नावं कमी करण्यात आली। लाडक्या बहिणीला मतदान घेण्यापुरतं मतं खरेदी करण्याकरता सरकारच्या तिजोरीवर मारलेला डल्ला आणि त्या तिजोरीवरून आपल्या स्वतःसाठी मतं खरेदी करायचं काम या महायुती सरकारने केलं। लाडक्या बहिणीला नाव गोंडस दिलं त्या योजनेला आणि आत्ता मात्र लोक ते योजना बंद होणार याची मी तुम्हाला खात्री देतो। आत्ताशी 18 लाख आमच्या माता भगिनीचे नावं कमी केले, अजून ते 50 लाखापर्यंत झाले। एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या प्रकल्पाला आता चौकशी किंवा स्थगिती देण्यात आली, कुठेतरी महायुतीमध्ये आता कोल्डवॉर हळूहळू या सरकारमध्ये युती सरकारच्या ऐवजी चौकशी सरकार असं नाव ठेवलं तर योग्य होतं। तर नक्कीच हे होते काँग्रेसचे खासदार कल्याण काळे। यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। रामनाथ ठाकरे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।